करिश्मानं इयत्ता 6वी मध्ये असताना कल्पना चावलाबद्दल वाचलं होतं. त्याचवेळी तिला वेड लागलं आकाश भरारीचं आणि याच ध्येयाचा पाठलाग करत ती थेट नासापर्यंत पोहोचली. करिश्माचा बारामती ते नासा हा प्रवास प्रेरणा देणारा आणि तितकाच थक्क करणारा. बारामतीमधल्या अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये करिश्मा वाढली. बारामतीच्याच एका कॉलेजमध्ये क्लार्क असणाऱ्या करिश्माच्या वडिलांनीही तिच्या स्वप्नांना बळ दिलं. आई वडिलांची भक्कम साथ होतीच, त्याचबरोबर योगायोगानं डॉक्टर जयंत नारळीकरांची भेट झाली आणि करिश्मासाठी एक नवं आकाश खुलं झालं. 2003 मध्ये स्पेस शटल कोलंबिया नावाचा एक डिझास्टर झाला आणि त्या स्पेस शटलमध्ये भारतीय इंडियन बोर्न अमेरिकन ॲस्ट्रॉनॉट कल्पना चावला ही होती आणि त्याच्यामध्ये ती अमर पावली. आणि तेव्हापासून मला कळलं की ओके, स्पेस म्हणजे असं पण काही हे असतं, फील्ड असते आणि आपण पण या स्पेस फील्डमध्ये काहीतरी करू शकतो. तर बेसिक प्रेरणास्रोत जे आहेत ते कल्पना चावला हिच्याकडून मिळालं. करिश्माचं 10वी पर्यंतचं शिक्षण बारामतीमध्येच मराठी माध्यमाच्या शाळेतून झालं. त्यानंतर तिनं इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला, पण शास्त्रज्ञ होण्याचा ठाम विचार मनात होता. तिनं फ्रान्समधल्या स्ट्रॅसबर्ग विद्यापीठातून MS करण्यासाठी अर्ज केला. करिश्मामधली हुशारी आणि जिद्द लक्षात घेत विद्यापीठानं तिला 13 लाखांची शिष्यवृत्ती दिली आणि अंतराळ क्षेत्राची दारं करिश्मासाठी खुली झाली. जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होते, इंजिनिअरिंगमधून मी डिप्लोमा पण कंप्लीट केला आणि डिग्री पण कंप्लीट केली. तर जेव्हा माझं इंजिनिअरिंग सुरू होतं तर तेव्हा मला माहीत होतं की जे काही आपले पर्सेंटेज असतात, तुम्ही 90 आणा, 80 आणा किंवा त्याच्या पुढं आणा, तर त्या पर्सेंटेजला फक्त आपल्या इकडे महत्त्व आहे. बाहेर तुम्ही गेला तर तुम्ही ॲज अ पर्सन काय आहात, ओव्हरऑल पर्सनॅलिटी ती बघता आणि तुम्ही रिसर्चमध्ये केवढं पुढे आहात, ना की तुमच्या पर्सेंटेजमध्ये. तर हे मला कळून चुकलेलं होतं. तर मी स्वतःचा रिसर्च चालू केला स्पेस या फील्डमध्येच आणि ते रिसर्च मी नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सवरती प्रेझेंट केला आणि तो रिसर्च, ते माझे पेपर्स मी माझ्या युनिव्हर्सिटीला, जे आत्ता मी युनिव्हर्सिटीमध्ये माझं मास्टर्स कंप्लीट झालं त्या युनिव्हर्सिटीमध्ये मी तो सबमिट केला आणि त्या रिसर्चच्या बेसिसवरती मग त्यांनी मला स्पार्शल स्कॉलरशिप दिली आणि माझं पुढचं एज्युकेशन मास्टर इन स्पेस सायन्स याच्यासाठी माझं सिलेक्शन झालं. करिश्माच्या या जिद्दीला आई वडिलांचं पाठबळ होतंच, पण प्रश्न होता पैशांचा. पण लेकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी जमीन विकून पैसे उभे केले. आज त्याचं चीज झाल्याचं समाधान करिश्माच्या आई वडिलांना आहे. लहानपणी पाहुणे रावळे आल्यानंतर ते आम्ही बसायचो इथं खाली, विचारायचो तू काय काय होणार, बेंजीर तो मोठेपणी काय होणार, जमीर तो काय होणार, बाकी सगळे सांगायचे मी इंजिनियर होणार, मी असं होणार, मी तसं होणार. करिश्माला प्रश्न विचारल्यानंतर करिश्मा म्हणली मी शास्त्रज्ञ होणार. सगळे बारामतीकरांना ह्याचा आनंद आहे की करिश्मा आपली बारामतीची इतक्या लांब गेलेली आहे. मुलगी असून त्यांनी एवढं झेप घेतलेली आहे. 15 मेला करिश्मा नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू होणार आहे. मात्र हे यश म्हणजे एक सुरुवात असल्याचं ती सांगते. देशात जास्तीत जास्त शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत अशी तिची इच्छा आहे. त्यासाठी तिनं डॉक्टर APJ अब्दुल कलाम इनिशिएटिव्स या नावानं एक उपविभाग स्थापन केलाय. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी करिश्मानं घेतलेली ही गगनभरारी इतरांसाठी प्रेरणादायी आहे. एका छोट्याशा गावातून तिचा नासापर्यंतचा प्रवास अत्यंत कौतुकास्पद आहे. लहानपणापासून शास्त्रज्ञ होण्याची जिद्द आणि चिकाटी या गोष्टींच्या जोरावरती करिश्मा आज थेट नासामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. मात्र हे यश केवळ सुरुवात असून केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी आणि मानवतेसाठी अजून खूप काम करायचंय असं ती सांगते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीपसह अश्विनी पवार, झी मीडिया, बारामती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.